नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला हे आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ, तुम्हाला तिथून तुम्ही लिंक घेऊ शकता आणि तुमचं हे लिस्ट बघू शकता। चला तर मग सर्वात अगोदर हे काय करायचं आहे, आवास स्वॅप नावाचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हे बघा, इथं आवाज स्वॅप नावाचं एक ऑप्शन आहे 2 नंबरला। इथे बघा, आवाज स्वॅप नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे खाली ते बघा, इथे दिले रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। आवाज स्वॅपवरती क्लिक केल्यानंतर रिपोर्टचं ऑप्शन ओपन आहे। इथे सर्वात खाली आल्यानंतर सोशल प्रोग्रेस रिपोर्ट, GIS प्रोग्रेस रिपोर्ट, हे सर्व ऑप्शन सोडून वरती खाली यायचं आहे। एच नावाचं जे ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट, हे बघा सोशल ऑडिट रिपोर्टवरती इथे 1 नंबरला दिलेलं आहे बघा, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खाली तुमच्या समोर ही वेबसाईट MIS रिपोर्टची वेबसाईट ओपन होईल। सर्वात अगोदर तुम्हाला इथे विचारेल ऑल स्टेट निवडायचं आहे। तुमचं जे स्टेट आहे ते राज्य आहे ते राज्य इथे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे। राज्य निवडल्यानंतर खाली 2 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं जिल्हा डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे। डिस्ट्रिक्ट व्यवस्थित बघून निवडून घ्या। निवडल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका विचारेल। तालुका निवडल्यानंतर तुम्ही इथे खाली बघा, आणखी एक ऑप्शन आलं आहे, तुम्हाला इथे तुमची ग्रामपंचायत विचारेल। ग्रामपंचायत जी आहे तुमची, ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे आणि खाली एक ऑप्शन दिलं आहे कोणत्या 2024-25चं घ्यायचं आहे आपल्याला। एक सर्वात खाली आल्यानंतर 2024 आणि 25 या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आणखी खाली एक ऑप्शन ओपन होईल। तुम्हाला कोणतं, इथं भरपूर असे ऑप्शन आहे की तुम्हाला याच्यामधून काय निवडायचे, एवढे खूप स्कीमचे ऑप्शन दिले। आपल्या सर्वात अगोदर जे आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, हे 1 नंबरलाच ऑप्शन दिलेलं आहे। ते 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला विचारेल, हे तुम्हाला एक आन्सर विचारेल, ते म्हणजे जे उत्तर द्यायचं आहे 70 - 50 = 20, हे व्यवस्थित इथे टाकून घ्यायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल। तुमच्यासमोर एक त्या गावाची यादी ओपन होईल आणि तुम्हाला इथं PDF स्वरूपात जर डाउनलोड करायची असेल, इथं आपल्याला ही एक्सेलमध्ये नाही करायची। एक्सेलमध्ये केल्यानंतर तुमची ती PDF ओपन होणार नाही, आपल्याला PDFमध्ये ओपन करायची आहे। इथं हे बघा, इथं PDF स्वरूपात ओपन करायची। PDFवरती क्लिक करायचे, डाउनलोड PDF केल्यानंतर तुम्हाला इथे विचारेल हे 20 KBचं आहे, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे का कॅन्सल करायचं आहे। आपल्याला हे डाउनलोड करायचे। डाउनलोड केल्यानंतर ओपन फाईल याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही PDF ओपन करू शकता आणि तुमच्या गावातील नावं अशा प्रकारे यादी डाउनलोड झालेली आहे बघू शकता तुम्ही। इथे बघा तुमचे नाव बघा, नाव इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, ही सर्व माहिती दिलेली आहे। आपण जी PDF डाउनलोड केलेली आहे ती बघूयात। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे PDF डाउनलोड झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता तुमचं नाव बघा, इथे काय सर्वात अगोदर बेनिफिशरी फादर्स नेम, सर्व तुमचं नाव, पूर्ण नाव दिलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, तुमचं नाव दिलेलं आहे। इथे PM जे तुमचं स्कीमचं जे वर्ष आहे त्याचं नंबर दिलेलं आहे, वर्ष दिलेलं आहे। आणखी काय दिलं आहे, तुमचं जॉब कार्डचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि हाऊस स्टेटस दिलेलं आहे। बिलो फाउंडेशन ऑफ लेवल म्हणजे चालू आहे काम। तुम्हाला 1,20,000 रुपयाचं जी आहे ते दिलेलं आहे। 11/2/2024-25 या दिवशी याला आहे पैसे जमा झाले। आणखी बघा खाली इथं पूर्ण तुमच्या गावातल्या लाभार्थ्यांची यादी आहे, त्यांची संपूर्ण माहिती इथे दिली आहे। सर्वांना 1,20,000 रुपयाचा हा बेनिफिट मिळणार आहे घरकुल योजनेतील। सर्व इथं तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट मिळाले, कधी मिळाले, याचा पण डिटेल या लिस्टमध्ये, यादीमध्ये तुम्हाला समाविष्ट करण्यात आलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे। असेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की आणखी कशाचे व्हिडिओ पाहिजे, कोणत्या योजनेचे व्हिडिओ पाहिजे, ते आपण व्हिडिओ तयार करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू। तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ सर्वात अगोदर पोहोचेल आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।